नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आजच्या निकालामध्ये भाजपचाच बोलबाला महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांची जादू। भाजप सर्वात मोठा पक्ष, महायुतीला 214, मवियाला 50 तर स्थानिक आघाडीला 24 जागा। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार। पंतप्रधान मोदींकडून कौतुक तर महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार। महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांचे ट्विट। भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांकडून राज्यातील भाजप नेतृत्वाचे कौतुक। नगरपालिकेत भाजपला मिळालेल्या यशावरून नितीन नवीन आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडून भाजप नेतृत्वाचे कौतुक। नगरपालिका निवडणुकांपेक्षाही चांगली कामगिरी भाजपच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त, आम्ही सकारात्मक प्रचार केल्याचंही वक्तव्य। निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा भरवत आनंद उत्सव साजरा। शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, पालिका निवडणुकीतही शिवसेनेला असंच यश मिळणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पिछाड। चंद्रपुरात काँग्रेसला मिळालेलं यश रेकॉर्ड ब्रेक, विजय वडेट्टीवारांची निकालानंतर प्रतिक्रिया। विधानसभेत केलेली ईव्हीएमची सेटिंग, नगर परिषदेत भाजपनं कायम ठेवली, सत्ताधाऱ्यांकडून पैशाची गारपीट झाली। निवडणूक निकालावरती संजय राऊतांचा आरोप, तर ईव्हीएम मशीन फिट नाही, तुमच्या डोक्याला फिट आली आहे। राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। चंद्रपूरमध्ये 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल, तर मुनगंटीवारांचं वर्चस्व असलेल्या बल्लारपूर आणि मूल नगर परिषदेत भाजपचा पराभव। पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर। 4 जिल्ह्यात एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य, तर त्यांना ताकद कमी पडली असेल तर ताकद देऊ, फडणवीसांचं वक्तव्य। पंचायत नगर परिषदेत आम्ही 2 नंबरचा पक्ष, शिंदेंचं नेतृत्व सर्व मान्य आहे, हे पुन्हा सिद्ध, मंत्री उदय सामंत यांचं विधान। तर या निकालानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवायचा, आपल्याला कुणीही हरवू शकत नाही, नवी मुंबईतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती, ठरलेला असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले। पिंपरीतील फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मवियात काँग्रेसच नंबर 1, ठाकरेंचं सर्वात खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची शिवसेना 9, पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। तर निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर। नगर परिषद आणि नगरपंचायत निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांची प्रतिक्रिया। सर्वत्र भाजपची सरशी, नाचता येईना अंगण वाकडं अशी मवियाची अवस्था। निकालानंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीतही मोठ्या फरकानं आमचा विजय निश्चित आहे, भातखळकरांकडून विश्वास व्यक्त। लाडक्या बहिणी आणि भावांनी दाखवलेलं प्रेम आज पाहायला मिळालेलं, 150 पार जाऊ अशी अपेक्षा होती, मात्र महायुती म्हणून 214चा हा आकडा आमच्यासाठी समाधानकारक आहे। निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली, मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजनांनी खडसेंवर फोडलं। पालिका निवडणुकीत भाजपचाच बोलबाला असेल, विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही, निकालावरती गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेने धडा शिकवला, परळी नगर परिषदेतील सरशीनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। खासदार परळीत तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडत नाही, बजरंग सोनावणेंना मुंडेंचा टोला। नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी घेतली गळाभेट। 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदा लढवली नगर परिषद निवडणूक। भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष आणि देशातही 1 नंबरचा पक्ष राहील। गेवराई आणि अंबेजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला। निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। यावेळी पंकजा मुंडेंनी सकारात्मक कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले। तर सध्याच्या निकालावरून भाजपा जोमात आणि विरोधक कोमात असंच पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश। मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपचा विजयी जल्लोष। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजय।
अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीत घोळ झाल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप. फेरमतमोजणी नाकारल्यानं काँग्रेस कोर्टात जाणार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार, ठाकूर यांचा इशारा. अचलपूरमध्ये आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे, बच्चू कडूंचा आरोप. बिनविरोध निवडणूक हा तानाशाहीचा प्रकार, कडूंचा संताप. शिर्डीत भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात विजयी, शिर्डीतील विजयी रॅलीत सुजय पाटीलही सहभागी. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष. अंबरनाथमध्ये तेजश्री करंजुले यांची शिंदे गटाच्या मनीषा वाळेकरांचा केला पराभव, तर बदलापूरमध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे विजय. चिपळूणमधील भाजपच्या विजयी उमेदवारांची राज्यभरात चर्चा, भाजपचे उमेदवार संदीप भिसे अवघ्या 1 मतानं विजय. राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी, मालवणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, शिंदेंच्या शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी. निवडणुकीत जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गाच्या कणकवलीत नितेश राणेंना मोठा धक्का, कणकवली स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी. विजयानंतर संदेश पारकर भावूक, तर एका डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात हसू. नितेश राणेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणेंची प्रतिक्रिया. महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला, तटकरेंना धक्का. महाड माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान.